श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत व काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत व टाळायच्या आहेत. बघा, शुभ दिनी आपल्याला शुभ काहीतरी फळ मिळत असते. त्याचबरोबर काही नियमांचे पालन नाही केले तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की हे नियम पाळा. अगदी साध्या व सोप्या आहेत. या गोष्टी पाळल्या तुम्हाला त्या दिवसाचे फळ नक्की भेटेल. 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. हा दिवस अत्यंत शुभ आहे. हा दिवस पितरांना समर्पित असतो. त्याचबरोबर या दिवशी आपण माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची पूजा करत असतो. तुम्ही दुसरे काही करत नसाल पूजा वगैरे, परंतु काही नियम नक्की पाळा. अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांचा व माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद मिळेल. कारण त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी 12 वाजता पितृ जे असतात ते भूतलावर येतात. त्यांचा सर्वत्र वास असतो. म्हणूनच आपण 12 वाजता खास घास काढत असतो. जर पितृ एकदा नाराज झाले तर आपले जी परिस्थिती आहे ती शून्यापर्यंत देखील येऊ शकते. एवढी पितरांमध्ये शक्ती असते. म्हणून पितरांना कधीही नाराज करायचे नाही. पितृ जर नाराज झाले ना, खूप वाईट परिणाम होतात. एक वेळ देवांना प्रसन्न आपण कसंही करू शकतो, परंतु पितरांना प्रसन्न करणे खूप अवघड असते. आपल्या काही छोट्या चुकांमुळे ते नाराज होऊ शकतात. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्या. मग आपल्याला त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद मिळेल. याच्या अगोदर ज्या चुका झाल्या आहेत आपल्याकडून, काही आपल्याला माहीत नव्हते म्हणून, परंतु या व्हिडिओमध्ये कोणत्या चुका नाही व्हायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगत आहे. तर सर्वात पहिले अक्षय तृतीयेला लवकर उठावे. आपल्या अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र किंवा गंगाजल, हळद टाकावी व शुद्ध अशी आंघोळ करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्यानंतर वस्त्र परिधान करून आपण न चुकता सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. नेहमी तांब्याच्या तांब्यामध्येच सूर्याला अर्घ्य द्यावे. कसे करायचं अर्घ्य द्यायचे हे तुम्हाला माहीतच आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. स्टीलच्या तांब्यात वगैरे अर्घ्य देऊ नये. प्रत्येक शुभ दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे. तसे तर रोजच अर्घ्य दिलेले खूप चांगले असते, परंतु शुभ दिवशी तरी तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यावे. परंतु प्रत्येकाला एवढी वेळ मिळत नाही. दुसरी गोष्ट, देवाची पूजा, अभिषेक करावा. या दिवशी रांगोळी काढावी, धूप दीप फुले अर्पण करावी. त्या दिवशी अखंड असा दिवा दिवसभर लावावा. दिवसभर राहिला तर खूप चांगला असं आहे, कारण हा दिवस खूप शुभ आहे. देवदेवता बघा दिव्याकडे आकर्षित होत असतात. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला गरजूंना, जे गरजू आहेत त्यांना धान्य, कपडे जे वाटेल ते नक्की गरजूंना या दिवशी दान करा. त्याचबरोबर पाण्याने भरलेली घागर दान करावी. आता उन्हाळा आहेच, तर एखाद्याला घागर पाण्याने भरलेली दान करावी. नाहीतर एखाद्या ठिकाणी खूप ऊन वगैरे आहे, रस्त्याने जातात माणसं, एखाद्या झाडाखाली ती घागर ठेवावी. त्यावर एखादा प्लॅस्टिकचा ग्लास ठेवावा. त्याच्यामुळे पण एक पुण्य मिळाल्यासारखंच आहे. कोणाला गरजूंना पाणी पिऊ वाटलं तर त्यातून पाणी पितील. अशा प्रकारे तुम्ही जे दान करणार आहेत ते गरजूंना अशा प्रकारे दान करा. याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची श्रीसूक्तचे पाठ करायचे आहेत. घराची स्वच्छता असणे पण तितकेच महत्त्वाचे आहे. जिथे स्वच्छता तिथे देवी देवतांचा वास असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी केस कापू नये, नख काढू नये. या शुभ दिवशी अशा गोष्टी करू नये. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्याच्या आपल्या लक्षात येत नाही. आपण ह्या गोष्टी करतो, अशा केस कापणे, नख कापणे, ह्या रोजच्या जीवनातील गोष्टी आहेत, पण त्याचा पण एक महत्त्व असते. जी गोष्ट कधी करायची, कोणत्या वेळी करायची, कोणत्या टायमिंगला करायची. आणि ह्या नकळत आपल्याकडून ह्या चुका होतात आणि त्याचे भोग आपल्याला भोगावं लागतं. आपण म्हणतो अरे मी एवढं करते देवाचं, हे करते ते करते, पण मला काही देव प्रसन्न होत नाही, मला काही फळ भेटतच नाही. अरे तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका केल्या तर कसं होणार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला झाडूची खरेदी करायची आहे. तुम्ही हा आमच्याकडे मोठा झाडू आहे मग काही गरज नाही आहे असं करू नका. ॲटलिस्ट तुम्ही तो छोटासा झाडू असतो, किरसुनी छोटीशी, ती खरेदी करा. मोठा नाही करायचा असेल तर, परंतु करा. लक्ष्मी
लक्ष्मीची आपल्यावर चांगल्या प्रकारे कृपा व्हावी त्याच्यासाठी. त्याचबरोबर या दिवशी गाईला हिरवा चारा खायला घाला किंवा पोळी द्या, कारण गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत. शुभ दिवशी गाईला घास दिला पाहिजे. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही नवीन कामाची सुरुवात करत आहात, पैशाची गुंतवणूक करत आहात, नवीन नोकरी सुरू करत आहात, घर घेत आहात, गाडी घेत आहात, तर हा दिवस खूप शुभ आहे. अख्खा दिवस हा शुभच आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही असे प्रकारचे शुभ काम करू शकता. घरातील स्त्रिया मासिक धर्म आहे, त्यामुळे आता आम्ही कसे करायचं काय, घरातील पुरुषांनी मुलांनी कोणीही हे उपाय केले तरी चालते, काही हरकत नाही. अक्षय तृतीयेला तुम्हाला दुपारी झोपायचे नाही. आपण तर नेहमी झोपतच असतो, परंतु काही दिवशी चांगले शुभ दिवस आहे. हा घरात कोणी प्रेग्नेंट आहे, गरोदर आहे, कोणी म्हातारे आहेत, कोणी आजारी आहे, ते झोपू शकतात थोडे. आपण पण दिवसभर काम करून थकलेले असतात बऱ्याच स्त्रिया, सकाळपासून लवकर उठल्यापासून वगैरे, तर थोडंसं पाठ टेकवली तरी काही हरकत नाही. पण तुम्ही 3-3, 4-4 तास झोपून राहिलात हे काही चांगलं नाही. त्यामुळे या दिवशी भर दुपारी वगैरे झोपू नका. मांसाहार करायचं टाळा, घरात मांसाहार वगैरे आणू नका. या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण, कटकटी, शिवीगाळ होणार नाही याची दक्षता घ्या. घरात भांडण असेल तर माता लक्ष्मी घरात टिकत नाही, लक्षात ठेवा कधी पण. पितृसुद्धा यामुळे नाराज होतात. न चुकता या गोष्टींची काळजी घ्यावी. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाला पैसे उधार द्यायचे नाही. मदत करणे ही वेगळी आहे. एखाद्याची आपल्या जवळच्या कोणाची तरी आई खूप आजारी आहे आणि हॉस्पिटलला पैसे भरण्यासाठी नाही आहेत, ही मदत केलेली वेगळी. परंतु तुम्ही कोणाला उधार देतायत असं काही करू नका. या दिवशी हे काम करायचे नाही. खूप गरजेचे आहे. असे उधारी वगैरे हा गरज आहे ज्याला त्याला तुम्ही करू शकताय, परंतु जास्तीत जास्त ह्या गोष्टी टाळा या दिवशी. त्याचबरोबर या दिवशी तुमच्या दारात कोणीही आलं, एखादा पुरुष, एखादं लहान मूल कोणी काही मागत असेल तर त्यांना बिस्किटचा पुडा द्या, थोडे पैसे द्या, 10-11 रुपये, 5 रुपये, पाणी द्या. तुमच्याकडून जे होईल ते दान केल्या जमा आहे ते देऊ शकता. काही पण द्या, पण मोकळे हात पाठवू नका. शुभ दिवस आहे या दिवशी. त्याचबरोबर चमड्याच्या वस्तू वापरू नका या दिवशी. माता लक्ष्मीला चमड्याच्या वस्तू आवडत नाही. या दिवशी आपल्याला त्याचबरोबर काळे कपडे घालायचे नाहीत. काळा रंग हा कुठेतरी नकारात्मकतेचे प्रतीक दर्शवित असते. या दिवशी तीक्ष्ण गोष्टी घेऊ नये व दान करू नये. चाकू झालं, सुरी झालं, कात्री, या गोष्टी आपण घ्यायच्या पण नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि कोणाला द्यायच्या पण नाही. याची आपण खबरदारी घ्यायला हवी. त्याचबरोबर हे सगळे नियम आहेत ते खूप सोपे असे नियम आहेत, आपल्या रोजच्या जीवनातील आहेत. आणि याचबरोबर सोन्याऐवजी 5 ते 10 रुपयाचीच अख्खे धने खरेदी करून लक्ष्मीसमोर अर्पण करा. यामुळे काय होतं, वर्षभर घरात धनवृद्धी होते आणि पैशाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर नवीन मातीचे सुगडे, घागर, कोणी मटके म्हणतं, हे विकत घ्या. त्यात पाणी भरा आणि उत्तर दिशेला ठेवा. यामुळे घरातील नकारात्मकता आणि वास्तुदोष कायमचा संपतो. त्याचबरोबर खडीसाखरेची पूड विकत घेऊन त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा. यामुळे कुटुंबातील कटकटी थांबून नात्यात कमालीचा गोडवा निर्माण होतो. अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्षय न होणारा दिवस. पण जर हे उपाय आपण जे सांगितलेले आहेत ते गुप्तपणे आणि जे नियम आहेत ते कटाक्षाने पाळले तर त्याचा लाभ आपल्याला नक्की होतो. त्यामुळे आपण अक्षय तृतीयाला जे सांगितले आहेत नियम ते नक्की पाळा. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.